हॅलो. माफ करा, थोडीशी तांत्रिक अडचणामुळे आपला चर्चामध्येच अर्धवट राहिली. मला जरा कनेक्ट झालाय का परत कळता येईल का? कोणीतरी प्लीज मेसेज करताय का? हॅलो. ठीक आहे. तर पुन्हा एकदा माफी असावी की थोडंसं तांत्रिक अडचणांमुळे आपली चर्चामध्येच अर्धवट राहिली. तर जसं की मी म्हणत होते, RN ऑर्गॅनिक आणि ऑन्ट्रप्रिनरशिप. ऑर्गॅनिक फार्मिंग मधून आपल्याला ऑन्ट्रप्रिनरशिप कसा करता येईल किंवा काय चान्सेस आहेत यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न करतोय. पण या अगोदर सेंद्रिय शेतीवरती थोडंसं बोलायचं झालं तर मग सेंद्रिय शेती, आता बरेचसे लोक म्हणतील की ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती आणि आपली जी कन्व्हेन्शनल फार्मिंग आहे त्यात फरक काय आहे. तर पहिले असं म्हणता येईल की मी परंपरागत पद्धतीने शेती करणारी एक शेतकरी. परंपरागत शब्द वापरण्याचं कारण असे की आपली जी कृषी संस्कृती आहे ती हजारो वर्षांपूर्वीची आहे आणि पूर्वी हजारो वर्षापूर्वी लोक कुठल्याही रसायनांचा म्हणजेच केमिकल्सचा वापर न करता शेती करायचे. तर त्याची व्याख्या जर द्यायची झाली तर शेती करताना रसायनांचा वापर न करता, रसायने म्हणजे आता की हे केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स यांचा वापर न करता शेतातील अवशेष म्हणजेच ॲग्रिकल्चरल रेसिड्यू, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर, तसेच पारंपरिक बियाण्यांचा वापर म्हणजेच नो यूज ऑफ हायब्रिड सीड व्हरायटी वापर करून सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्र समजून घेऊन शेती करणे यालाच सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग असे म्हणतात. मग आता प्रश्न असा पडतो की जर त्या काळी अशी शेती होऊ शकत होती तर मग आज का नाही? आत्ताचा शेतकरी का रासायनिक शेतीकडे वळतोय? का केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा यूज करावा लागतोय आजच्या शेतीला? बरोबर की नाही? तर याचं उत्तर जाणण्यासाठी आपल्याला थोडे वर्ष पाठीमागे जावं लागेल आपल्या इतिहासामध्ये. 1965 आणि 66 मध्ये जे ग्रीन रेव्होल्युशन झालं इंडियामध्ये त्यालाही एक कारणीभूत म्हणता येईल की रासायनिक शेती आपल्याकडे सुरू झाली. ग्रीन रेव्होल्युशन नंतर आपला शेतकरी रसायन शेतीकडे वळाला. का? तर यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे कष्ट कमी म्हणता येईल, थोडेफार का होईना म्हणता येईल कमी येतात. केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्सचा यूज होत होता. हायब्रिड सीडमुळे पिकांचं क्वांटिटी म्हणजेच प्रोडक्शन सुद्धा इन्क्रीज झालं. आता शॉर्ट टर्ममध्ये याचा फायदा जरी झाला असला आपल्याला की प्रोडक्शन इन्क्रीज झालंय, पण लॉंग टर्ममध्ये असं म्हणता येईल मात्र की आपल्याला याचे दुष्परिणाम फार भोगावे लागत आहेत. आत्ता काही वर्षांपूर्वी जरी आपल्याला ते दुष्परिणाम दिसत नसले तरी आता सुरुवात झाली आहे म्हणायला हरकत नाही. रासायनिक शेती म्हणजेच केमिकल फर्टिलायझर्स हे इन्स्टंट एनर्जी सारखे पिकांवर काम करते. इन्स्टंट एनर्जी ॲज इन की एखादं कीड पडली पिकावरती तर ती काढण्यासाठी केमिकल फवारला जातो किंवा त्यांचं जे यील्ड आहे ते वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स जमिनीमध्ये मिक्स केले जातात. पण ते केमिकल्स नकळतपणे पिकांमध्ये सुद्धा जातात आणि ते आपल्या शरीरातही जातात, हेही सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्याचमुळे आज भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाणही वाढलंय. असेच एक सायंटिस्ट, IIT कानपूरमधले सायंटिस्ट आहेत डॉक्टर रश्मी सांघी. त्यांच्यानुसार रासायनिक शेतातून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधांचे अंश मिळाले आहेत. तर आता हे थोडंसं फारच आपल्याला असं म्हणता येईल की टची आहे की बाळाला सुद्धा आपण कॅन्सर च्या कचाट्यात आणल्यासारखं आपण म्हणता येईल. तर ग्रीन रेव्होल्युशनच्या नावाखाली शेतकऱ्याला सुद्धा तसं म्हणता येईल तर थोडंफार नुकसान झालेलंच आहे. सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर ते खत क्रांती झाल्यामुळे खत कारखानदार, व्यापारी, बँक सोसायटी श्रीमंत झाल्या आणि जो मेन शेतकरी आहे, जनता जनार्दनाचा जो पोषण करताय त्याच्या हाती मात्र कर्ज चाले. आता असंही लोक म्हणतील की असं कसं झालं? जर प्रोडक्शन वाढलं असेल
तर कर्ज शेतकऱ्याच्या हाती कसं काय येऊ शकतं? प्रोडक्शन वाढतंय म्हणजे ऑब्व्हियसली पैसा पण वाढतोय त्याच्या हातात, बरोबर की नाही? पण हे कोणीच नाही विचार करत आहे की केमिकल्स यूज केल्यामुळे जमिनीची जी फर्टाईलनेस आहे ती कमी होते काही काळानंतर. त्याकडेही आपण येऊयातच. पण असं म्हणता येईल की कोणतेही रासायनिक खत हे कोणत्याही पिकासाठी त्याचे अन्न बनूच शकत नाही. योग्य खाण्यापिण्यामुळे वनस्पतींची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जसे की मी अगोदर म्हणाले की रासायनिक खते, केमिकल फर्टिलायझर्स हे पिकांवर इन्स्टंट एनर्जी सारखे काम करते. आता इन्स्टंट एनर्जी तर ह्युमन बॉडीला देखील आपल्याला हवी असते आणि आपण घेतो सुद्धा, की आपण प्रोटीन बार खातो किंवा मग विटॅमिनचे टॅबलेट्स खातो. पण याचा अर्थ असं नाही ना की आपण आयुष्यभर हेच खाऊ, अन्न पाणी सोडून देऊ. आपल्यालाही जर अन्नाची गरज पडते, मग आपण पिकांना का बरं हे इन्स्टंट एनर्जी देतो? त्यांना त्यांचं खाद्य का नाही देऊ शकत आपण? आणि पिकांचे देखील तसं त्यांचे स्वतःचे एक खाद्य असते, जसं की मी म्हणाले. पण रसायनांचा वापर करून जमिनीची क्षारपटता सुद्धा, जसं मी म्हणाले, की ती कमी येते. त्याच्यामुळे जो पिकांचा यील्ड आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि त्याच्यामुळे पिकांवरती इम्पॅक्ट पडतो. त्याचं आपल्याला आज दिसतंय की शेतकऱ्याचं पाहिजे तसं प्रोडक्शन नाही होते आजही. ग्रीन रेव्होल्यूशनमुळे क्वांटिटी जरी सुरुवातीला वाढली असली तरी क्वालिटी मात्र ती पूर्णतः आता ढासळती, असं सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. अपूर्ण शास्त्राचा पूर्ण बळी प्रथम शेतकरी देऊ लागला. या सर्व कारणांमुळे सर्वांगीण विकासासाठी सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग हाच पर्याय आहे आज असं वाटतंय. तर आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जसं की मी म्हणाले की ॲग्रिकल्चरल रेसिड्यू वगैरे वापरून किंवा नॅचरल रिसोर्सेस वापरून जी शेती केली जाते त्यालाच ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. ग्रीन रेव्होल्यूशन अगोदर आपला शेतकरी शेणखत, गांडूळ खत म्हणजेच कंपोस्ट वापरत असायचा. त्यामुळे पिकांमध्ये गुणवत्ता वाढत असे. तसेच जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या म्हणजे हाय क्वालिटी व आरोग्यास पोषक न्यूट्रिशियस अशा असणाऱ्या उत्पादनांची निर्मिती होत होती. झाडांची आपली स्वतःची एक भाषा असते आणि ती फक्त जमिनीतील जीवाणूंनाच समजते. महर्षी ऋषी म्हणूनच म्हणतात की जीवो जीवश्च जीवनम्. याचा अर्थ असा की एक जीव दुसऱ्या जीवाच्या बलिदानावरती वाढत असतो. तर आता याला सायंटिफिकली जर सपोर्ट करायचं झालं तर 1957 to 56 मध्ये डॉक्टर दक्षिणदास आणि डॉक्टर महाजन यांनी उसावरती रिसर्च केला होता. त्यांच्यानुसार केमिकल फर्टिलायझर्स पेक्षा वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत त्याने उसाचे उत्पादन 29.86% वाढले आणि 8.53% उतारा मिळाला. वर्मी कंपोस्ट आता बऱ्याचशा जणांना शेतीमधलं जास्त काही माहीत जरी नसलं तरी शाळेपासून आपण शिकत आलोय की गांडूळ हा शेतकरी मित्र आहे, की अर्थवर्म इज द बेस्ट फ्रेंड ऑफ फार्मर. वर्मी कंपोस्ट तसंच गांडूळ खत किंवा गांडूळ हा शेती मित्र म्हणायचे पण कारण आहे. प्रत्येक झाडाला अत्यंत सूक्ष्म प्रमाणात लागणारे व योग्य तेच अन्न घटक पुरविते. गांडूळ खत हे जमिनीतील भूपृष्ठीय घनफळामध्ये अतिप्रचंड वाढ करते, जे कारणीभूत ठरते पिकांच्या वाढीला पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेला. आता काही जण असेही म्हणतील की पुराणातील वांगी पुराणात, म्हणजे एवढं सगळं सांगते पण लोक म्हणतील की आजच्या प्रॅक्टिकल युगामध्ये हे शक्य नाहीये, बरोबर ना? तर म्हणून बरेचसे जण, जसं मी म्हणाले की म्हणतील की पुराणातील वांगी पुराणातच राहू दे म्हणून. पण आज काळाची गरज खरंच आहे हो, की जास्त प्रोडक्शन, जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी पॉप्युलेशन वाढतंय म्हणून त्यांना सगळं प्रोव्हाइड करून देण्यासाठी आपण जो हा ग्रीन रेव्होल्यूशन सुरू केलाय, पण सगळ्याचा अन्नाच्या क्वालिटीवरती, त्याच्या न्यूट्रिशन लेवलवरती फार दुष्परिणाम होत चाललाय. हा परिणाम येणाऱ्या पिढीला अवश्य जाणवेल. तशी सुरुवात झालेलीच आहे, पण येणारी पिढी खूपच जाणवेल, त्यांना खूपच सफर करावं लागेल यामुळे.
आज आपल्या शरीराची इम्युनिटी सिस्टीम कमी झाल्याने आपण बऱ्याच आजारांना सामोरे जात आहोत. आता केमिकल नसलेल्या हाय न्यूट्रिशन फूड खाल्ले तर पुढे डॉक्टरची औषधे सुद्धा कमी खावी लागतील. याचसाठी आम्ही एक उपक्रम म्हणजे RN ऑर्गॅनिक हा पुढे घेऊन आलो आहोत. तर RN ऑर्गॅनिक ही अशी फर्म आहे जिथे तुम्हाला एक फॅमिली फार्मर मिळतो, ना की फॅमिली डॉक्टरला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. याचा उपक्रम असा आहे की तुम्हाला फॅमिली डॉक्टर म्हणजे फॅमिली डॉक्टरला तुमच्या सगळ्या घरची हिस्ट्री माहिती असते, मेडिकल हिस्ट्री, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला कशाची ॲलर्जी आहे. तसंच तुम्ही एक फॅमिली फार्मर का नाही ठेवत ज्याला तुमच्या घरची नीड माहिती असेल की खाण्याला काय लागतं आणि काय नाही. तसेच आम्ही तुमचे फॅमिली फार्मर बनून आलो आहोत. RN फार्म्स. तर RN फार्म्स हा असा इनिशिएटिव्ह आहे जिथे आम्ही तुम्हाला एक ठराविक स्क्वेअर फीट प्लॉट देतो, रेंटवरती देतो आणि मेंबरशिप प्लॅन असल्यामुळे हा महिन्याला तुम्हाला रिन्यू करावा लागतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीच्या भाज्या आम्हाला सांगायच्या, त्या आम्ही उगवणार, आमचे फार्मर्स त्यामध्ये आम्हाला सपोर्ट करतात. हार्वेस्ट झाल्यानंतर फुल त्याची ग्रोथ झाल्यानंतर याच भाज्या तुम्हाला तुमच्या घरपोच डिलिव्हरी केल्या जातील. हा इनिशिएटिव्ह बेसिकली आठवड्यातून 2दा आम्ही राबवतो की होम डिलिव्हरीज तुम्हाला शनिवारी आणि रविवारी मिळतील. पण आता लॉकडाऊन मोमेंट चालू असल्यामुळे थोडंसं ट्रान्सपोर्टेशनला सुद्धा रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. त्यामुळे आम्ही हा उपक्रम आठवड्यातून 1दा म्हणजेच बुधवारी ठेवलेला आहे. पण तसं बघायचं झालं तर आपण RN फार्म्सकडे जर जास्त बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार 25 भाज्यांपर्यंत तुम्ही आम्हाला तुमची लिस्ट द्यायची. त्यानुसार आम्ही ते उगवत जाणार. हार्वेस्ट झाले की आम्ही तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देणार. एवढेच नाही तर तुम्हाला व्हिडिओ कॉल करून फार्मरशी आम्ही तिथे फार्मरला कनेक्ट करून देऊ. तुमच्या शेतामध्ये ऑब्व्हियसली तुमचं फार्म आहे, रेंटवर तुम्ही घेतलंय, तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या शेतामध्ये काय चाललंय, कुठलं फर्टिलायझर आम्ही कुठल्या पद्धतीने बनवतोय, कसं टाकतोय किंवा कशी त्याची लाईफ सायकल आहे हे जाणण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ कॉल करून फार्मरशी सुद्धा बघू शकतात. एवढेच नाही तर हवे तेव्हा तुम्ही तुमच्या फार्मला व्हिजिट देऊ शकता. फार्मवरती स्टेचा सुद्धा आमचा एक सोय केलेली आहे आम्ही की थोडंसं एक आउटिंगसाठी आपल्याला सिटीच्या बाहेर जायचं असेल तर फार्म्सवरती आपण राहण्याचं थांबू शकता. तिथे आम्ही तुमची सोय केलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये स्वतःच्या फार्ममध्ये एक फार्म हाऊसवरती राहायची पण निमित्त मिळेल. एवढेच नाही तर असं म्हणता येईल की हा उपक्रम सुरुवात आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला पुणेकरांकडून. आणि यासाठी मी खरंच म्हणता येईल की लॉकडाऊन मोमेंट्समध्ये सुद्धा आमचा खूप प्रयत्न चालू आहे की सगळ्या पुणेकरांना भरपूर ठिकाणी ऑर्गॅनिक खायला मिळावे, म्हणजे याचीच इम्युनिटी सिस्टीमवरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. आता हे RN ऑर्गॅनिकला जॉईन करण्यासाठी पहिले तर 4 स्टेप्स आहेत की तुमचं प्लॉट सिलेक्शन, म्हणजे तुम्हाला तुमचा प्लॉट दिला जाईल ठराविक स्क्वेअर फीटवरती. त्यानंतर व्हेजिटेबल सिलेक्शन, तुम्ही तुमची लिस्ट द्यायची, आम्ही हार्वेस्ट करणार, आम्ही प्रोड्यूस करणार आणि डिलिव्हरी तुमच्या घरपोच दिली जाईल. तर हाच उपक्रम घेऊन आम्ही आलो आहोत. आशा करतो की तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करताल आणि हा थोडासा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी चर्चा आहे ती थोडीशी, जर बऱ्याच जणांना काही क्वेरीज सुद्धा असतील हेही मला माहिती आहे की खूप सगळ्या शंका असतील, त्या तुम्ही चॅटमध्ये लिहिल्या तरी चालेल. मी नंतर त्यांचा पूर्ण प्रयत्न करेल की तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा. आणि एवढेच म्हणून मी हे डिस्कशन थांबवू इच्छिते. मला पुन्हा एकदा जनसौख्यचे आभार मानायचे, माझा खूप चांगला मित्र तारिक याचेही आभार मानायचे की मला हा प्लॅटफॉर्म दिलाय त्यांनी हे बोलण्यासाठी. शॉर्ट बट स्वीट मी माझं इथेच हे प्रेझेंटेशन आणि बोलणं थांबवते. थँक्यू सो मच. नमस्कार. आवाज येतोय का? माफ करा, जरा शेतकरी असल्यामुळे कसं होतं, टेक्नॉलॉजिकल थोडासा इश्यू येतो आम्हालाही. तर आवाज येत असेल तरी एखाद्याने कमेंट करताय का?
आवाज येतोय का माझा? हा, ओके, धन्यवाद. माफ करा, मगाशी थोडासा प्रॉब्लेम आला. खरं तर शेतकरी असल्यामुळं कधी कधी येतोय, कारण की शक्यतो कसं आहे, या बाबतीत जरा थोडंसं नॉलेज कमीच असतं शेतकऱ्यांना, असंही मान्य करावं लागेल थोडंसं. आणि मी एक शेतकरी आहे. तर आपण आपल्या विषयाला चालू करूया. नमस्कार, मी नितीन फुगे, आर्यन ऑर्गॅनिकचा फाउंडर आणि ओनर. खरं तर मला जनसत्तेचा पहिल्यांदा आभार मानायचे की खरं तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी एवढा सुंदर उपक्रम राबवला की म्हणजे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी खरं तर हे प्रभावी माध्यम आहे. म्हणजे फेसबुक लाईव्ह जे आहे ते एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतं आणि एवढं चांगलं काम करतं. त्यातच आपल्या जनसौख्याने एवढं चांगलं काम केलं. मी खरंच त्यांच्याबद्दल त्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करतो. तर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया. जसं मी सांगितलं की मी एक शेतकरी आहे, तसंच आपण आपला विषय असेल शेतीच्या रिलेटेडच. आपला विषय आहे की सेंद्रिय शेती आणि उद्योजकता. आता खरं तर मी हा दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड करतोय, सेंद्रिय शेती आणि उद्योजकता. कारण की आपण बरेचदा आपल्या शेतीकडे व्यवसाय म्हणून कधी बघितलंच नाही. कधी आपल्या शेतकरी बांधवांना विचारू शकता तुम्ही की करता काय तुम्ही, तर तो शेती सांगतो. खरं तर शेती व्यवसाय हा प्रॉपर शब्द वापरायला पाहिजे त्यांनी, पण कधी त्यांच्याकडून तो अपेक्षितच म्हणजे येतच नाही कधी आपण त्याच्याकडून की मी शेती व्यवसाय करतो. हे कधीच कुणी मी आजपर्यंत राजसागेत ऐकलेलं नाही. पण खरं तर माझ्या शेतकरी बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की म्हणजे कसं आहे, आपण शेती व्यवसाय म्हणून शब्द वापरला तरच आपण पुढे जाऊया. कारण की व्यावसायिकदृष्ट्या त्याच्याकडे बघितलं तरच आपण आपली प्रगती करू शकतो, अन्यथा नाही. तर आपला विषय आहे की सेंद्रिय शेती आणि उद्योजकता. तर मी दोन्ही भागामध्ये वेगवेगळे करते. आता बरेचदा प्रश्न होतो की सेंद्रिय शेती म्हणजे काय आहे. खरं तर मला पहिल्यांदा सांगायला म्हणजे खरंच आनंद वाटतो की मी ऋषीमुनींची परंपरा मानणारा एक शेतकरी आहे. आता ऋषीमुनींची परंपरा म्हणजे काय, तर परंपरागत पद्धतीनं म्हणजे आपला शेती इतिहास जर पाहिला तर आपल्याला कळूनच जाईल की आपला हजारो वर्षापूर्वीचा शेतीचा इतिहास आहे. म्हणजे आज टाकायचं नाही, ज्यावेळेसपासून मनुष्य आहे, ज्यावेळेसपासून सेटलमेंट म्हणतात ना की मनुष्य हा एक समाज म्हणून राहायला लागला किंवा समाजात वागू लागला, त्यावेळेसपासून आपण शेती व्यवसाय करतो. आणि मोस्टली म्हणजे आपलं तेच आहे. आपल्या म्हणजे व्यावसायिक सांगायला गेलं तर म्हणजे तोच आपला व्यवसाय होता जुना. पण तर आपण मग आपल्या सेंद्रिय शेतीकडे वळूया की सेंद्रिय शेती म्हणजे काय. नेमकं सेंद्रिय शेती म्हणजे काय की आपण बघतोच की म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे काय होतं की नैसर्गिक पद्धतीने जे आपण शेती करतो म्हणजे त्याच्यात परंपरागत पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण काय करतो की गोमूत्र असेल, शेण असेल, परत नंतर नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याच गोष्टीचा वापर करून आपण शेतीमध्ये सगळ्या गोष्टीचा उपयोग करतो आणि त्या पद्धतीने आपण जे प्रोडक्शन घेतो तेच आपली सेंद्रिय शेती. एक मिनिट. हा, खरं तर म्हणजे मी एक रिसर्च म्हणजे एक वाचला होता रिपोर्ट की त्याच्यामध्ये एक डॉक्टर अल्बर्ट हार्वर्ड आहेत, त्यांनी आपल्याला एक भारतीय शेतकऱ्याबद्दल एक वाक्य वापरलं होतं. खरं तर मला ते सांगायला आज आनंद वाटतो की ते आपल्या 1922 ते 32 दरम्यान आपल्या भारतामध्ये प्रयोग करत होते वेगवेगळे. त्यावेळेस त्यांनी इंग्लंडच्या राणीला लिहिलं की भारतीय शेतकरी हा स्वतः एक संशोधक आहे. खरं तर ह्या पूर्णपणे वाक्यातच खरं तर म्हणजे सगळं आढळून येतं की बघा, ठीक आहे, 1922 साली त्यांनी लिहिलं की आपला भारतीय शेतकरी जो आहे ना तो काय आहे की संशोधक आहे. त्याची किमान म्हणजे तुम्हाला मान जर देता येत नसेल तर त्याची कुचेष्टा करू नका. पण आजकालची म्हणजे आपण बघतो की साधारणतः 100 वर्ष होत आले म्हणलं तर काय हरकत नाही. तर त्यानंतरही बघतो आपलं की शेतकऱ्याच्या आपल्या कुचेष्टात चालू आहे की आपल्या शेतकऱ्याकडे आपण जर बघितलं की मी परंपरागत पद्धतीने जर शेती करतोय म्हटलं की ट्रॅडिशनल पद्धतीनं, तर म्हणतात यार हा काय टेक्नॉलॉजी वापरत नाही, औषधांचा वापर करत नाही, तर हा म्हणजे जुन्या विचारांचा दिसतो. त्यालाच आपण कधी कधी म्हणतो की यार हा काय पुराणातील वांगे पुराणात राहू दे ह्या पद्धतीचा आहे. तर खरं तर हे चुकीचं आहे की ज्या शेतीचा इतिहास हा हजारो वर्षापासून त्याच्यामध्ये जे काय प्रयोग करत करत आजपर्यंत जे काय आले, खरं तर आपण बघतोच की खरं तर सेंद्रिय शेतीमध्ये जर मी बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस ते म्हणतात की सेंद्रिय शेती खरं तर करणं मुश्किलच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात का. मी बरेचदा क्वेश्चन असतात की प्रोडक्शन येत नाही, तर सेंद्रिय शेती शक्य नाहीये. तर खरं तर अशा पद्धतीचं नाहीये. तुम्ही विचार करा की 1950च्या अगोदर आपल्याकडे अशी कुठली रासायनिक केमिकल फॅक्टरी वगैरे होत्या का.
रासायनिक कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. आपल्याकडे जे काय अवेलेबल झालं ते 1966 म्हणजे 65 ते 66च्या ज्यावेळेस आपल्याकडे हरित क्रांती झाली. खरं तर ती हरित क्रांती म्हणावी की ब्लॅक क्रांती मला कधी आजपर्यंत म्हणजे ब्लॅक रिव्हॉल्युशन कधी कळालं नाही. कारण की त्याचं शॉर्ट टर्म आपण विचार केला की शॉर्ट टर्म त्याचे फायदे झाले, पण लॉंग टर्मसाठी आपण खूप मोठी हानी करून घेतली. कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कॅन्सर स्टेट कुठले आहे, किंवा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बरंच पंजाबचं तर आपण बरेच ऐकतो की कॅन्सर स्टेट आहे, कॅन्सर एक्सप्रेस, बरंच काय त्याबद्दल मी त्याच्याबद्दल सांगणार नाही एवढंसं, पण ते माहीतच असेल कदाचित. आणि महाराष्ट्रामध्ये असे काय हॉटस्पॉट होत आहेत की त्या गावामध्ये किंवा त्या एरियामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग हे कशामुळं? तर आपण आपली परंपरागत शेती पद्धती नाकारली आणि आपण आधुनिकतेच्या नावाखाली म्हणजे वारेमाप वापर करत चालू रसायनांचा. ज्या ठिकाणी गरज नसते तिथेही आपण सगळ्या गोष्टी करत राहतो. आणि हेच आहे ना, म्हणजे म्हणतात ना की ह्याचाच प्रॉब्लेम हा होतो की येणाऱ्या पिढीवरती. मग आपल्या हजारो वर्षापूर्वीची परंपरा सोडून आपण या पद्धतीकडे का वळालो? जसं की मी तुम्हाला सांगितलं की बरेच शेतकरी म्हणतात की सेंद्रिय शेतीमध्ये फायदा नाही, त्याचं प्रोडक्शन कुठे, मार्केटिंग काय, सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टींनी इश्यू येतो. परंतु प्रोडक्शन आहे, स्लो ग्रोथ आहे कुठे किंवा काय काय बरंच मी ऐकतो. पण अशा प्रकारच्या ज्या काही म्हणजे आपल्या ज्या शंका कुशंका आहेत ना, त्या खरं तर म्हणजे आपल्या चुकीच्या आहेत. खरं तर सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न येतं, जे आम्ही स्वतः प्रयोग करतो. जे मी स्वतः व्यवसायाला सुरुवात केली ना, त्या सेंद्रिय शेतीच्या बेसवरतीच केली. त्याच्यामुळे लक्षात आलं की काहीही फरक पडत नाही. आपली एक गाय म्हणून म्हणतात ना की गो आधारित शेती आपली नष्ट झाली, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीकडे वळावं लागलं. आणि खरं तर म्हणजे म्हणतात ना की आपलं ऑर्गॅनिक शेतीमध्ये बघितलं तर म्हणजे प्रत्येक म्हणजे युनिव्हर्सल ट्रू आहे की जगण्यासाठी माणसाला कशाची गरज असते? ऊर्जेची. मग ह्या ऊर्जेसाठी आपण काय करतो माहिती आहे का, की जसं की रसायन आपलं आहे, जे रासायनिक खतांचं एक मी थोडंसं उदाहरण देऊ शकतो की म्हणजे रासायनिक खतामध्ये कसं आहे, इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतं. इन्स्टंट एनर्जी म्हणजे कसं की समजा युरियाचं उदाहरण दिलं तर त्याभोवती आपण जर जमिनीमध्ये टाकलं तर तिथले ते जीवाणू मारतं आणि इन्स्टंट एनर्जी झाडाला प्रोव्हाइड करतं. आणि झाडाला एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे झाड लगेच वाढतं. आपल्याला काय वाटतं की चला ठीक आहे, हे तर भारी आहे, पटकन थोडंसं टाकलं आणि होऊन जात आहे. पण ते तसं नाहीये. आपण त्याचा जर विचार केला तर रासायनिक खतांचा जर तुम्ही एखाद्या शारपट जमिनीमध्ये किंवा आपण म्हणतो ना 2 पत्त्या जमीन असते, एक सजीव जमीन असते आणि दुसऱ्या असते मृत जमीन, तर तुम्ही मृत जमिनीमध्ये ट्राय करून बघा रासायनांचा फायदा होतोय का? तर नाही होणार. कारण की आम्ही जे जे प्रयोग केले ते सगळ्या सजीव जमिनीवरतीच ते रसायन काम करतं. मग हे रसायन काम कसं करतं? तर तिथल्या सजीवांना मारून ती इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणतात ना की जीवो जीवस्य जीवनम. व्यासांनी आपल्या व्यास मुनींनी आपलं बरंचसं सांगितलं याविषयी. आपल्या बाकी प्राचीन ग्रंथामध्ये शेतीविषयी बरंच सांगितलं की शेती कशा पद्धतीने केली जावी किंवा काय. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून. तशाच प्रकारचं आहे की म्हणजे म्हणतात ना की झाडाला सुद्धा आपली एक स्वतःची परिभाषा असते. जशी की मानवाला आहे तशी झाडाला स्वतःची परिभाषा आहे, ती आपल्या जमिनीतल्या जीवाणूंनाच कळते. आणि त्याच पद्धतीनं ते जीवाणू आहे ना ते पूर्णपणे काम करत असतात. बघा ना, आज जसं आपण म्हणतो की सेंद्रिय शेतीमध्ये आपण जर खतांचा बघितला तर कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे. आता गांडूळ खत म्हटलं तर त्याच्यामध्ये गांडुळाला आपण शेतकऱ्यांचा मित्रच मानतो. खरं तर त्याच्यावरती बरंचसं काही लिखाण झालेलं आहे किंवा बऱ्याच लोकांना माहिती आहे की वर्मी कंपोस्ट गांडूळ खत कसं काम करतं. कारण की त्याला कळतं की ते द्यायचंय काय आपल्या ह्याच्यामध्ये. मग ते सगळ्या गोष्टीनं आलंच अजून पुढं. परत नंतर आपण जर बघायला गेलं ना तर आपण रासायनिक शेतीमध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये वापरतो की आपण म्हणजे हायब्रिड बियाणं आपल्याला म्हणजे बऱ्याच कंपन्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं की आपल्याकडे हायब्रिड बियाणं वापरल्याशिवाय पर्याय नाही. आपण आपलं स्वतःचं जे सरळवान जे बियाणं होतं ते सोडलं आणि हायब्रिडकडे वळालो. हायब्रिड बियाण्यानं असं झालं की म्हणतात ना की हायब्रिड बियाणं आता तुम्ही कितीतरी वेळेस बघता की म्हणजे आपल्याकडे जे काही येतं ना, सध्या मी खातो किंवा इतरही जे कोणी खातं ना ते हायब्रिड बियाण्यांचंच खातं. आणि त्यामध्ये एक प्रॉब्लेम होतो की खरं हायब्रिड बियाण्यांचं बघितलं तर आपण म्हणजे त्याची पुनर्निर्मिती शक्यच नाही ना. आपण एक काळ बघायचो की मी लहान असतानाही माझ्या आजी आजोबाच्या इथं किंवा माझ्या स्वतःच्या घरी बघायचो की ज्वारी कापल्यानंतर आपण चांगली चांगली कणसं आहेत ना ते बाजूला काढून ठेवायचो. का? तर ते पुढच्या वर्षी पेरायला उपयोग होईल. का? तर त्याच्यामध्ये पुनर्निर्मितीची क्षमता होती. पण आताच्या हायब्रिड बियाण्यामध्ये आहे का? तर नाहीये. ते फक्त एकदाच काम करतं, पुढची जीवनाची त्याच्यामधून काही म्हणजे हे नाही, म्हणजे ते पुन्हा टाकलं तर परत उगवणार नाही अशा पद्धतीचं आहे. मग हे सगळं आपण सोडलं आणि आपण फक्त का नाही आधुनिकतेच्या नावाखाली एक वेगळ्या प्रकारे
वेगळ्या मार्गाला वळालो. आणि आज जे बघतोय ना तेच आहे. आज जे काही कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, म्हणजे आपल्या मेट्रो सिटीमध्ये असेल, सिटीमध्ये असेल, खरं तर गावाकडे प्रमाण कमी बघायला मिळतं, पण गावाकडे त्या गोष्टीचं वळलंय. तर मग हे कशाचा परिणाम आहे सगळं, जे की आपण पूर्णपणे वारेमाप कृषी म्हणजे शेतावरती आपण पूर्णपणे वारेमाप पद्धतीचे जे काही पेस्टिसाइड वापरतो, सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे. त्याचं जे रेसिड्यू असतं ना ते झाडामध्ये राहतं, झाडा थ्रू ते फळामध्ये येतं, फळामधून जे आपण स्वतः काय खातो. आता आपण बघतो की कॅन्सरचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, उदाहरण सांगितलं की कॅन्सरचं असंच झालं. आजकाल आपण जे अभिनेत्री बघतो, अभिनेता, अभिनेत्री किंवा सगळ्या गोष्टी बघतो की त्याच्यामध्ये आपण बघतो की यार किती लोक आहेत ते म्हणजे कॅन्सरनं मरतायत. आपण पाठीमागचं उदाहरण घेतलं, एक 15-20 दिवसापूर्वीची न्यूज बघितलं तर काही आहेत त्याच्यामध्ये कॅन्सरनं. खरं तर त्यांच्याकडे बघायला गेलं तर त्यांच्याकडे काहीच कमी नव्हतं, ना पैशाने ना कशानेच. त्यांचं पूर्णपणे शेड्यूल, डाएट, सगळं जे काय होतं ते पूर्णपणे एक शेड्यूल होतं, तरीही त्यांना कॅन्सर का झाला. मग काही काय सांगतात की राहणीमान पद्धती बदलली आपली किंवा सगळ्या गोष्टी बदलल्या. तर हे तसं नाहीये. जे आपण शेतामध्ये का नाही रासायनिक पद्धतीचा वापर करून जे काही प्रोड्यूस केलं, आणि आपण जे म्हणतो की हायजीन आहे, हे आहे, ते आहे, त्या सगळ्या गोष्टी, आणि ते आपण नंतर खाल्लं, ते रेसिड्यू म्हणतात ना की आपली एक बॉडी असते की रेजिस्ट करते काही थोड्या दिवसासाठी, पण नंतर परत ते किती दिवस रेजिस्ट करणार. तर हे खरं तर रासायनिक खत हे कुठल्याही पिकाचं अन्न नाहीये. पहिल्यांदा मला सांगतो, मी रासायनिक खत आहेत ना हे कुठल्याही पिकाचं अन्न नाही. हे फक्त आपण ठरवलं की केलं. जसं म्हणलं तुम्हाला की जीवोशे जीवनम, तिथले जीव रासायनिक खताचा वापर केला, मारला आणि हे करून. आता आपल्याला आपली पद्धती, जसं की मी तुम्हाला सांगितलं, एकच मिनिट, की यामध्ये आपण रासायनिक पद्धतीचा, आता मला काही क्वेश्चन येत आहेत की म्हणजे की सर रासायनिक पद्धतीनं कसा काय फायदा होऊ शकतो आपला, सेंद्रिय पद्धतीचा कसा काय फायदा होतो, आम्ही जे काही शेती केली त्याच्यामध्ये जर काही चांगला रिझल्ट आला नाही. तर मला एकच सांगायचं की योग्य प्रकारे जर आपण केली तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता मला प्रश्नही आलाय की सेंद्रिय शेती, पर्यावरणविषयक शेती, सध्या रासायनिक शेती आणि कन्सल्टन्सी भरपूर आहेत, पण सेंद्रिय शेती अशा प्रकारे मार्गदर्शन मिळू शकेल का. तर सर मला एक सांगायची इच्छा आहे की म्हणजे खरंच आपण सगळेजण आपण म्हणतो ना, जसं की भारतीयमध्ये आपल्याकडे शेती करणारे किती लोक असतात गावाकडे, की आपल्या आई वडील, नवीन पिढी तर आपली कधी शेतीकडे वळालीच नाही. त्याच्यामुळे म्हणतात ना की 1966 पूर्वी जे काही 66 पासून जे ग्रीन रिव्हॉल्युशन झालं त्याच्यामध्ये आपल्या 2 पिढ्यांमध्ये फक्त आणि फक्त आपल्याकडे रुजवलं गेलं प्रत्येक कंपनीने की खत औषधं शिवाय पर्याय नाही. म्हणजे जे काही ऑर्गॅनिक पद्धतीने आपण जी शेती करतो ना त्याशिवाय रासायनिक पद्धतीने करतो ना त्याच्याशिवाय पर्याय नाही. खरं तरी चुकीचं आहे. आपल्याकडे जे आपण बघतो ज्या जुन्या टेक्निक आहेत, गो आधारित शेती म्हणतो ना, की एक गाय म्हणतात की 4 एकराच्या फार्मसाठी आपल्याला सफिशियंट आहे. त्याचं गोमूत्र असेल, शेण असेल, काही वेस्टेज जात नाही. त्याच्या आधारित जर आपण गो आधारित शेती केली ना तर आपल्याला बाहेरून एकही प्रकारचं खत आणायची गरज पडत नाही. आणि काही विचारतात की म्हणजे प्रोडक्शन नाहीये किंवा स्लो ग्रोथ आहे. तर स्लो ग्रोथचं जसं मी सांगितलं की तुम्हाला स्लो ग्रोथ वगैरे काही नाही. आपण जर त्याच्या योग्य प्रकारे जर वापर केला तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतं. आता आपण आपल्या उद्योजकांकडे वळू. म्हणजे बरेचदा सेंद्रिय शेतीबद्दल आपण बोलतोच, पण याच्यामधून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो. कारण की आजकाल आपण शेतकऱ्यांचा हाल बघतोच की मी फक्त प्रोडक्शन घेणार, जो माझा माल असेल किंवा जे पिकवलेला असेल ते घेऊन कोण जाणार, व्यापारी. तुमच्या शेतावरून 10 रुपयाला घेतलेला माल हा व्यापारी 20 रुपयाने विकतो आणि व्यापाऱ्या 20 रुपयाचा माल नंतर रिटेलमध्ये कधी 40 रुपयाने. बरेचदा हे चेन लोक वगैरे माहित आहेत. तसं आपण हे मग आर्यन ऑर्गॅनिकमध्ये काय केलं माहिती आहे का, की ह्या गोष्टी टाळल्या. आपण आपला स्वतःचा कन्सेप्ट डेव्हलप केला की जे सेंद्रिय शेती पद्धतीने करणारे शेतकरी आहेत ना, आपण त्यांचा एक ग्रुप केला आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना एक म्हणलं चला ठीक आहे की आम्ही अशा पद्धतीचा ओन युअर ओन ऑर्गॅनिक फार्म हा कन्सेप्ट डेव्हलप करतोय. आणि त्यामध्ये आपण काय करतोय की ज्या लोकांना इच्छुक आहेत की मला आता काय, जसं आपण म्हणतो की फॅमिली डॉक्टर, तसंच आपण हे फॅमिली फार्मरचा कन्सेप्ट काढला की ज्या लोकांना स्वतःच्या शेतामधला पिकं खायचे, म्हणजे जे काही व्हेजिटेबल वगैरे खायचे, तर त्यांच्यासाठी आम्ही असा एक कन्सेप्ट केला की ओन युअर ओन ऑर्गॅनिक फार्म. मग त्यामध्ये आपण काय केलं की पुणे बेस जे काही पुण्याच्या आजूबाजू जे शेतकरी आहेत जे ऑर्गॅनिक आहेत त्यांची आम्ही एक लिस्ट काढली. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत योग्य प्रकारे करणारे त्यांच्या फार्मवरती व्हिजिट दिली. पूर्णपणे आम्ही त्यांना म्हणजे सपोर्ट केला की ऑर्गॅनिक आम्ही तुम्हाला कस्टमर देतो, तुम्ही आम्हाला आमचे काय असेल ते व्हेजिटेबल आमच्या कस्टमरला आम्ही मिडल चेन वापरून म्हणजे चालू केलं हे करायला. मग ह्या कन्सेप्टमध्ये आम्ही काय केलं
की त्या शेतकऱ्याला सिलेक्ट केलं, जे कस्टमर आहेत त्यांना 700 स्क्वेअर फूटची जागा दिली आणि ते एक ठराविक जागा दिल्यानंतर त्यांच्या ज्या काही आवडीनिवडीच्या ज्या पीक आहेत ते आपण त्याच्यामध्ये लागवड केली आणि ते जसे काही मॅच्युअर होतील ना तसे आपण त्यांना द्यायला चालू केलं आणि तेही आठवड्यामधून 2 वेळेस घरपोच. तर याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला पुण्यामध्ये, की लोकांना कसं वाटलं की यार माझ्या शेतामधलं मला खायला मिळतंय, आनंदच आहे ना. बरं, त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की शेतकऱ्याला म्हणजे आपण शेतकरी आणि कस्टमर असं दोघांचं एक कॉम्बिनेशन बनवलं, की तुम्ही शेतकऱ्यांना कस्टमरलाही सांगितलं म्हणजे ग्राहकांनाही सांगितलं की तुम्ही आमच्या शेतावरती येऊन फार्म व्हिजिट करा, का तर ते रेंटेड प्लॉट आहे त्यांचाच. तर त्यांनी कधी येऊन बघू शकत होते, कधी काय हवं असेल त्यांना काय हवं असेल स्वतःही घेऊन जाऊ शकत होते, किंवा आपण आठवड्यामधून तर त्यांना घरपोच 2 वेळेस देतोय. तर अशा प्रकारे आपण म्हणजे एक नवीन संकल्पना काढली की म्हणजे लोकांना आहे ना की व्यवस्थित खायलाही यावं, त्यांना स्वतःच एक प्युअर म्हणतात ना, की आता बरेच पुण्यामध्ये बघतो की बरेच जण आता नवीन खरं तर उद्योजक म्हणजे जे काही उद्योग चालू झालेत, की काही लोक आहेत ना शेतकरी पण आहेत, मला खरं त्याचा आनंद वाटतो, किंवा बाकीचे जे काही युथ पण आहे ना की नवीन नवीन स्वतः फर्म एस्टॅब्लिश करतायत आणि त्याच्यामध्ये काय करतायत की शेतकऱ्याकडून माल घेतायत आणि कस्टमरला प्रोव्हाइड करतायत. पण यामध्ये होतं काय माहिती आहे का, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचीच लूट होते, की ते लोक माल कमीने उचलतायत आणि ग्राहकांपर्यंत जाताना तो माल वाढत वाढत पूर्णपणे म्हणजे त्याची प्राइसच वाढते पूर्णपणे. तर मग हे टाळण्यासाठी ग्राहकाला एकदम स्वस्तमध्ये चीप रेटमध्ये खायलाही मिळावं आणि शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळावा, याच्यासाठी मग आम्ही हा कन्सेप्ट केला आणि सध्या रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय. आता जे आमचे कस्टमर बेस आहे ना फक्त पुण्यामध्ये आहे, का तिथं अजूनही आम्ही वाढवतोय. जसं की म्हणलं की आमचा कस्टमर बेस आहे, त्या कस्टमर बेस रिलेटेड म्हणजे ऑल ओव्हर पुणे आम्ही जिथे कुठे आम्ही सगळ्या ठिकाणी डिलिव्हरी करतोय आणि इथून पुढे आम्ही करत राहणार आहोत. आणि ज्या काही शेतकऱ्यांना आमच्याशी अटॅच व्हायचंय किंवा ज्या लोकांना का नाही ज्यांचे सर्टिफाईड लँड वगैरे आहे तर आम्ही त्यांनाही अजून अटॅच करून घेतोय. तर या कन्सेप्टमध्ये आम्ही काय केली, ट्रान्सपरन्सी चांगल्या प्रकारे ठेवली. ट्रान्सपरन्सी कशी ठेवली, कारण की म्हणतात ना की ज्यावेळेस तुमचं उद्योग म्हणजे आयडिया चांगली असते तर त्या आयडियाला तुम्ही त्याच प्रकारे इम्प्लिमेंट पण केलं पाहिजे. की आम्ही जसं म्हटलं की ओन युअर ओन ऑर्गॅनिक फार्म, याच्यामध्ये सांगतं की मी माझं सेंद्रिय शेती स्वतःची आहे, तर मग आता माझी स्वतःची असेल तर मी स्वतः व्हिजिट करू शकतो, तिथे जाऊन राहूही शकतो. तसंच मग आम्ही या पद्धतीने राबवलं की ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी कस्टमरला आम्ही आमच्या शेतावरही बोलवतो, हे तुमचं पिकवलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या काय 4 लोकांच्या फॅमिलीसाठी आम्ही राहायची व्यवस्था करतो शेतावरती. त्याच्यामुळं हा रिस्पॉन्स चांगला होत गेला. आता आमच्याकडूनच काय घ्यायचं ते हेच याचं कारण सांगितलं मी तुम्हाला, की बाकीचे काही लोक जे करतात ना ते आपल्याला नाही करायचं. आता काही लोकांना सेंद्रिय शेतीमध्ये करायची खूप इच्छा असते, पण मग जसं सांगितलं की प्रोडक्शन विकायचं कुठं, मग त्याचा एक मार्केट बेस आपल्याला जो आहे ना कस्टमर बेस आपण स्वतः सांभाळला पाहिजे. कारण की बरेचदा आपण जे काही सक्सेसफुल स्टोरी वाचतो ह्या सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या, काही तर आहेत माझ्या ओळखीचे जे इंदापूरचे आहेत काही लोक किंवा इथले आहेत, तर त्यांनी स्वतः तिथून येऊन इथं कस्टमर बेस बनवला. खरं तर मला त्यांना म्हणजे विशेष वाटतं की म्हणजे त्यांनी तिथून येऊन ह्या लोकांनी स्वतःचा कस्टमर बेस बनवला आणि त्या गोष्टी चालू केल्या. खरं तर आता आपला जर आजचा युथ म्हणजे बघितला की युवक बघितला तर आपल्या शेतीकडे कधीच ओळख नाही. मग हे चुकीचं आहे ना. हे जर आपण म्हणजे आपल्या मनातून काढलं आणि आपण जर सगळ्या गोष्टी चालू केल्या तर कधीही आपल्यासाठी हे चांगलंच आहे. आता यामध्ये क्वेश्चन बघूया आपण काय काय कुणाचे आलेत का, त्याच्यानुसार आपण त्यांना उत्तरं पण देऊया. विनोद पवार विचारतायत की सर सेंद्रिय शेतीमध्ये आपण सीड्स पेटर्न पॅटर्न परवडेल की सीड्स मला याचा नेमका क्वेश्चन नाही लक्षात आला. सर सेंद्रिय शेतीमध्ये आपण सीड्स पेटर्न पॅटर्न परवडेल की सीड्स जनरेशन पॅटर्न परवडेल असं तुम्हाला वाटते? विनोदराव तुम्ही पुन्हा एकदा जरा व्यवस्थित मेसेज केला तर मला चालेल. म्हणजे कसल्या प्रकारचं सीड म्हणताय तुम्ही? पेटर्न पॅटर्न म्हणजे हायब्रिड म्हणताय तुम्ही की सरळ वाण म्हणताय, हे एकदा तुम्ही मेन्शन करा. दुसरा गुरुराज इनामदार आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांनी मला मेसेज केलेला आहे की सध्या रासायनिक शेतीसाठी कन्सल्टंट भरपूर आहेत, पण सेंद्रिय शेतीसाठी अशा प्रकारे मार्गदर्शन मिळू शकेल का आणि त्याचा संपर्क कुठे मिळू शकेल? हो सर, मिळू शकतो. सेंद्रिय शेतीसाठी का नाही आपण स्वतः कन्सल्टन्सी चालू केलेली आहे आणि आपण त्यांचा मालही घेतो आणि बाकीचे जर समजा तुम्ही कुठल्या प्रकारचं पीक पिकवताय आणि त्याप्रमाणे मग आपण वर्कआउट करूया चांगलं, तर त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क तुम्ही साधला तरी आम्हाला म्हणजे आनंद जाईल आणि आम्ही ते आनंदाने करूया तुमचं मार्गदर्शन.
आता हे नितीन प्रभूंनी पाठवले की सेंद्रिय शेती पर्यावरणपूरक शेती. तर खरं आहे, म्हणजे हे पर्यावरणपूरकच आहे ना. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की कसं आहे, इकॉलॉजिकल सिस्टम म्हणजे आपली बायोडायव्हर्सिटी वगैरे जे सॉइलची म्हणतोय मी, की ते जर जपायचे असेल तर पर्यावरणपूरक शेती आहे. कारण की ऍक्च्युअल जे म्हणतात ना रिअल फूड आपण जे म्हणतो की आपलं जे खायचं आहे की अन्न, तसंच ते वनस्पतीचं रिअल फूड आहे ते सेंद्रिय पद्धतीचंच आहे. ते काय रासायनिक पद्धतीचं नाही. रासायनिक खतं, कुठलेही रासायनिक खतं हे आपल्या झाडाचं अन्न असू शकत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि इथून पुढेही असणार आहे. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला जाणून कदाचित येत असतील. बाकीचा प्रश्न आहे, शेतामधील हराळी मुळापासून नष्ट करण्यासाठी काहीतरी सांगा. खरं तर याच्यावरती या कोळी साहेबांनी विचारले आपल्याला. खरं तर असं आता हराळी जर नष्ट करायची असेल ना तर आपल्याला मेकॅनिकल पद्धतीनंच, याच्यावरती कुठलं असं रसायन वगैरे वापरून किंवा काही नाही, आपण स्वतः खुरपून किंवा या पद्धतीनंच आपण काढू शकतो. पण जसं की म्हटलं तुम्हाला की हळूहळू एकदा वेळेस पहिल्या खुरपणीच्या वेळेस अजून परत उगवून येईल, परत काढा, परत म्हणजे ते कमी कमी होत जातं. त्यामुळं आपल्याकडे असा सेंद्रिय पद्धतीमध्ये तर कुठला असा एक परफेक्ट असा काही म्हणजे हे नाही त्याच्यामध्ये की फक्त हाताने खुरपून काढा होऊन जाईल. अजून कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकताय. काही कोणाला शंका असतील तर विचारू शकताय म्हटलं. हा, खरं अजून एक मेन मुद्दा सांगायचा राहिला आपला, की बरेचदा मी सांगितलं की काही लोक बोलतात की आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये प्रोडक्शनचं एक काय म्हणतात जास्त प्रोडक्शन प्रमाणात होत नाही. तर एक मी तुम्हाला रिपोर्ट सांगतोय 1857 ते 60च्या दरम्यान ज्या काय पाडेगाव रिसर्च सेंटरवरती ऊसावरती जे काही प्रयोग केले तर डॉक्टर डी.जी. दक्षिणदास आणि विओ महाजन म्हणून यांनी ऊसावरती संशोधन केलं होतं. की त्यांनी काय केलं होतं की एक रासायनिक पद्धतीचा प्लॉट बनवला होता आणि दुसरा आहे तो आपला सेंद्रिय पद्धती जो आहे तो. त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की कमीत कमी 29% किती 29% जास्त प्रमाणात आपल्याला म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये फायदा दिला. म्हणजे जास्त उत्पन्न कशाने दिले तर सेंद्रिय पद्धतीने जे काही पिकवलं ना 29% त्यांचं ऊसाचं उत्पादन वाढलं. आणि त्याच्यामध्ये आपण उतारा म्हणतो जो काही ऊसाचा उतारा असतो ना तो पण वाढला की 8.53. मग मला सांगा की याच्यामध्ये त्यांनी 1957 ते 60च्या दरम्यान केलं. पण त्याच्यानंतर जे हरित क्रांती आलं ना त्यांनी पूर्ण वादळ निर्माण केलं आणि फक्त कंपनीच्या मार्केटिंगच्या स्किलवरती आहे ना पूर्णपणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नष्टच करून टाकले की नाही हे पॉसिबलच नाही. आपल्याकडे बघा ना की बरेचदा सांगतात की पाठीमागच्या 400 वर्षात पूर्वीचा एक 3 दुष्काळ दाखवतात की ह्या दुष्काळामध्ये कोरडं म्हणजे एवढं आलंय, एवढे लोक मेले आणि आता जर समजा नसेल तर कसं काय होईल, सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर कसं काय पॉसिबल होईल. सध्या आपण क्वालिटी किंवा प्रोडक्शन वाढवायचं असेल तर प्रोडक्शन वाढवायला रासायनिक शेतीच आपल्याला प्रत्येक जण, जसं की आता मला ह्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी रासायनिक पद्धतीच्या जे काय आहे की म्हणजे कन्सल्टन्सी आहेत तर सेंद्रिय पद्धतीच्या का नाही. तर खरं तर हे आपण स्वतः निर्माण करायला पाहिजे. आता मलाही काही गोष्टीची आता मी बघायचो जोपर्यंत मी ह्या उद्योगात पडलो नव्हतो किंवा जोपर्यंत मला सेंद्रिय शेतीचं महत्व माहीत नव्हतं तोपर्यंत मी काय करायचो, माझंही BS ॲग्रिकल्चर झालंय, मलाही कुणीतरी सल्ला दिला काहीतरी एखाद्या पिकावरती रोग पडलाय तर मी सरळ त्या कृषी सेवा केंद्राकडे जायचो, त्याला सांगायचो अशा अशा पद्धती झाले. मग तो काय करणार की एक बॉटल देणार की सांगणार की चला ठीक आहे ह्याच्यावरती हे फवारा. त्याच्यावरती मी ऍक्च्युली बघायचो की त्याच्यावरती 5 ml 10 ml लिहिलेलं असायचं की चला ठीक आहे एखाद्या डोसचा कंटेंट आहे की तुम्ही 15 लिटरच्या पंपामध्ये 10 ml मिसळा. तर आपल्याला तो कृषी सेवा केंद्रावाला काय सांगायचा की 10च्या ऐवजी 20 टाका म्हणजे जास्त रिझल्ट येईल. आता ही कुठली कुचेष्टा म्हणायचं. 10च्या ठिकाणी 20 टाकल्यानंतर मग माझ्यासारखा एखादा असतोच की अरे 20 काय 25 टाकू ना आपण, म्हणजे एक्स्ट्राच डोस दिला त्याच्यामध्ये. आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो आत्ता जाणवतोय की त्याच्यामध्ये जे रेसिड्यू सापडलं, परत नंतर ते जे काय आपण खातो किंवा त्याच्यामध्ये जे काय खाताना जे आपण म्हणतो की रासायनिक पद्धतीचं कुठलंही फूड आपल्यासाठी नाही, पॅकेज फूड असेल किंवा काही जे रिअल फूड आहे ना ते फक्त सेंद्रिय पद्धतीचं. तर अजूनही काय
हा, आता नितीन प्रभूने विचारतात की सेंद्रिय शेती ओपन पद्धतीमध्ये योग्य की पॉली हाऊसमध्ये. सर दोन्ही चांगलं आहे, कारण की पॉली हाऊस कसं प्रोटेक्टिव्ह आहे. पॉली हाऊस कल्चर जे आहे ना ते प्रोटेक्टिव्ह कल्चरमध्ये आपण आहे, आणि जर ओपनमध्ये केलं तरीही काही फारसा परिणाम येत नाही. पॉली हाऊस तर कधीही चांगलंच, का तर ते प्रोटेक्टिव्ह. बाकीचं तुमच्या काय बाहेरून ज्या काय पेस्ट वगैरे येणार आहेत, किडी येणार आहेत, तर त्याला आपण पूर्णपणे रोखू शकतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे असेल अवेलेबल सेटअप तर पॉली हाऊस ठीक आहे, नसेल तरी आपण ओपनला केलं तरी चांगलं आहे. हा, लतीफ सरांनी विचारलं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये काही शासनाची योजना आहेत का. हा, शासनाच्या भरपूर योजना आहेत. आपण आपल्या कृषी जे काय आपल्या तालुका कृषी अधिकारी जो कार्यालय असेल किंवा बाकीचं जे आपलं जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, तर तिथून ह्या सगळ्या माहिती मिळू शकतात. याच्यामध्ये आपल्या चांगल्या सबसिडी पण आहेत. पण मला एक म्हणायचं की आपण कुठपर्यंत आजपर्यंत म्हणजे आपण काय करावं, तर शासन आमच्या दारी यावं. आम्हाला काही करायचं असेल तर आम्हाला सबसिडी हवे, आम्हाला मदत हवी. तर म्हणजे शक्यतो ही मानसिकता आपण टाळून जर काम केलं तर अजून ह्या सेंद्रिय शेतीमध्ये बरंच काय करू शकतो. कारण की आपण सबसिडी बेस केलं तर आपण फक्त त्या सबसिडी पुरतच मर्यादित राहणार आहे. म्हणजे आजपर्यंत जे काय आपल्याला आजपर्यंत आपण जे फॉलो करतो तेच. सबसिडी नाही मिळाली किंवा बाकीच्या काय प्रॉब्लेम आला की आपण काय करतो की चला ठीक आहे, यामध्ये फायदा नाही. तर शक्यतो शासनाच्या योजना आहेत, पण न घेतलेल्याच बऱ्या. परत प्रभुणे साहेबांचेच आपल्याला अजून एक आलेला आहे की सेंद्रिय शेतकऱ्यांनी थेट मार्केटिंग करावे, मधल्या व्यापाऱ्यांना गाळून टाकल्यास रिटेल कस्टमरला भाव परवडणारा असेल. हा, हे योग्य आहे. एकतर व्यापारी टाळला ना तर आपलं कल्याणच आहे. कारण की व्यापारी आपल्याकडून ज्या पद्धतीने विकत घेतोय जेवढ्या कमी पद्धतीनं, आणि पुढे जो विकतोय ना, शेवटी चालत प्रत्येकाचा म्हणजे व्यापार व्यवसाय आहे किंवा धंदा आहे, त्याप्रमाणे तो योग्य पद्धतीने करतोय. पण आपण आपला जर स्वतः कस्टमर बेस निवडला किंवा कस्टमर आपण स्वतः जर काही, आता मी बघतो इथले शेतकरी खूप प्रोग्रेसिव्ह आहेत की काही मॉलला प्रोव्हाइड करतायत चांगल्या पद्धतीचा माल, किंवा काही रिटेलला सप्लाय करतात, किंवा काही डायरेक्ट सोसायट्यामध्ये सुद्धा आपण ते करतायत की सोसायट्या म्हणजे ठराविक सोसायटी आहेत, ठराविक दिवशी जाऊन स्वतःचा माल पण विकतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणजे आपण जर विचार केला ना तर 1 किलो साधारणतः म्हणजे ओन अँड ॲव्हरेज काढला सगळ्या व्हेजिटेबलचा तर कमीत कमी एक 80-90 रुपयाच्या भावाने मिळतात. आणि ते जर व्यापाऱ्याला त्यांनी विकलं ना तर कचरा. कुणी 20 नाही गेलं आणि 30 नाही गेलं. त्याच्यामुळे का नाही, आपल्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांनी आळस झटकून आपण स्वतःचा कस्टमर बेस निवडला, जसं की मी तुम्हाला सांगितलं की शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा, तरच आपला फायदा आहे, नाहीतर इथून पुढे नाही. तर चांगला क्वेश्चन होता हा. अजून कोणाला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. अजून काय आहेत का क्वेश्चन कोणाचे तर विचारू शकता. म्हणजे तर मग आपण आता तर मग आपण आता का नाही आपल्या सांगतेकडे वळूया. आणि आलाय का क्वेश्चन.
हा, प्रभुने सरांनी अजून एक मेसेज केलाय मला. रासायनिक पद्धतीवरून सेंद्रिय हा बदल लगेच तर होणार नाही, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धती वापरावी यासाठी त्यांना काही उत्तेजनपर योजना आहेत का? हो सर, आहेत. योजना खूप चांगल्या आहेत. आपल्या शासनाने भरपूर चांगल्या योजना काढलेल्या आहेत. तर मला एवढं सांगायचं की म्हणजे ज्या काही योजनांचा फायदा घ्यायचा असेल ना आपल्याला, तर आपण आपल्या तालुका जे काय तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधणे, ते तुम्हाला याची चांगली माहिती करून देतील. खरं तर रासायनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीकडे जाण्यासाठी असं काही वेगळं करावं लागत नाही असं मला वाटतं. कारण की तुम्ही ज्यावेळेस का नाही स्वतः ज्यावेळेस का नाही लँड, जसं सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगायचं राहिलं की आपल्या बऱ्याच लोकांना एक समजत नाही की म्हणजे मी बरेचदा बघतो काही शेतकरी असतात की आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवतो. मग हे पिकवतो म्हणजे काय, त्याच्यासाठी कुठला तर क्रायटेरिया असेल ना, तर त्याच्यासाठी आपल्याला लँड सर्टिफाईड करावं लागते. खरं तर मग आपल्याकडे काही आत्मांतर्गत पण आपल्या कृषी कार्यालयाने काढलेला आहे की आत्मांतर्गत प्रत्येक गावामध्ये काही शेतकऱ्यांचा ग्रुप बनवतात आणि त्यांना सर्टिफाईड करतात. साधारणतः सर्टिफिकेशनचा वेळ 3 वर्षाचा असतो. आत्मांतर्गत पीजीएचचे सर्टिफिकेट देतात. ते काय शेतकऱ्याला फारसा काही खर्च नसतो त्याच्याविषयी, उलट आपलेच गव्हर्नमेंट आपल्याला बऱ्यापैकी अजून म्हणजे सवलत पण देतं. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट कुठल्या एखाद्या फर्मकडून किंवा एखाद्या प्रायव्हेट एजन्सीकडून जर करायचं असेल तर साधारणतः एका एकराला 15,000 रुपये एका वर्षाचे असतात. म्हणजे साधारणतः तुम्हाला सर्टिफिकेशन मिळायला 3 वर्ष लागतात, तरी 45,000 रुपयामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेशन घेऊन देतात. पण ते सर्टिफाईड एनपीओपीचं असतं ते सर्टिफिकेट. आता पीजीएस सर्टिफिकेट तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही तुम्हाला करण्यासाठी, म्हणजे तुमचा माल सेल करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर समजा तुम्हाला का नाही एक्सपोर्टमध्ये काही करायचं असेल सेंद्रिय पद्धतीचं आपल्याला, कारण की बाहेर एवढा स्कोप आहे ना ऑर्गॅनिक फूडसाठी, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक्सपोर्ट वगैरे काही करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेशन खूप महत्वाचं आहे. आणि ते सर्टिफिकेशनसाठी मग तुम्ही आता अप्लाय केलं ना, तर मग साधारणतः 3 वर्षात तुम्हाला सगळ्या म्हणजे ते सिस्टमॅटिकली तुम्हाला त्या गोष्टीची माहिती मिळेल आणि ते तुम्हाला होऊन जाईल. जसं शेतकरी सांगतात की आता माझ्याकडे, जसं तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की माझ्या शेतकरी तर आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलंय, तुम्ही आमच्या शेतावर येऊन बघा, हे करा ते करा. पण असं नाही. तुम्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ना, तर ते तुमच्याकडे म्हणजे एक ऑथेंटिक आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठलाही व्यापारी आला ना, तर ते हे करू शकतो, तुम्ही एक्सपोर्ट हे करू शकता. आणि जसं सरांनी विचारलं की म्हणजे रासायनिक पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे जाण्यासाठी फारसा, म्हणजे मी म्हणतोय की म्हणजे मला जर आज वाटलं की चला ठीक आहे मला आजपासून करायचंय, त्यात वेळ का लागायची, मी करू शकतो ना. एक 3 वर्ष आपण रेसिड्यू फ्री म्हणून आपला माल उतरवू मार्केटमध्ये, आणि नंतर ज्यावेळेस आपल्याकडे पूर्ण सर्टिफिकेशन येईल त्यावेळेस आपण आपला सेंद्रिय पद्धतीचा माल म्हणून विकू. हेही महत्वाचं आहे. आणि जर अजून कुणाला काही शंका कुशंका असतील ना, तर मी माझा नंबर देतो, ईमेल आयडी देतो. त्याप्रमाणे तुम्ही मला जर कॉन्टॅक्ट केलं ना, तर येणाऱ्या काळात म्हणजे जर समजा आपण सेंद्रिय शेतीमध्ये काही करायचं असेल, म्हणजे तुम्हालाही तुमच्या काही प्रोडक्टचा कुठे विकायचं असेल किंवा काही एक्सपोर्टमध्ये जर जायचं असेल, तर मी मदत करेल तुम्हाला. माझं नाव पुन्हा एकदा सांगतो, नितीन फुगे. माझा नंबर आहे 93 25 45 75 37. तुम्ही गुगलला सर्च केलं आर्यन ऑर्गॅनिक तरी तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल, किंवा आपला जो कस्टमर केअरला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जरी मला संपर्क केला तरी चालेल. मी कमेंटमध्ये माझं पूर्णपणे ईमेल आयडी वगैरे टाकतो. पण समजा कोणाला जर सर्च करायचं असेल तर गुगलवरती सर्च केलं तरी आपला नंबर मिळून जाईल. तर मी तारीखचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आम्हाला हा चांगला एवढा प्लॅटफॉर्म उभा केला की आम्हाला बोलण्यासाठी आता सध्याच्या काळात. तर धन्यवाद.